2:28 झालेली आहेत. 20 मिनिटाची वेळ दिलेली आहे. इथून प्रत्येक संघाला 20 मिनिटाची निर्धारित वेळ असेल याची नोंद घ्या. खेळ सुरू करा. पहिलं षटक शाहिद आणि जरार. सलामीचा गोलंदाज मोहसिन. पहिला चेंडू निश्चितच बिडॉनच्या क्षेत्राकडे चेंडू गेला. थोडीशी पंबलिंग झाली मात्र एकच धाव मिळेल. एक धावाने खातं खोलतोय जरार. MS स्पोर्ट्स चिंचोली येथील स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज ठरला होता. अतिशय सुरेख देखणी फलंदाजी त्याच्याकडनं पाहायला मिळाली होती. तोच जरा संघाची ताकद आहे. दरम्यान डावखुरा फलंदाज शाहिद खान सज्ज आहे. खेळ सुरू करा प्लीज. खेळ सुरू करा. मला वाटतं नबील दिवकरला पण आपण ऍक्शन पाहतोय मैदानावरती. दरम्यान अतिशय देखणा प्रहार लॉंग लेगच्या क्षेत्रात चौकार जोडला जातोय. डाव्या एसटीच्या वरती चेंडूचा रोख होता. फुलटॉस चेंडू 4 धावा. सोडल्या गेले आकाश. डीजे आकाश अतिशय सुरेख गाणं वाजवतोय. डाव्या एसटीवरचा चेंडू होता. 4 धावा 5 धावा धावफलकावरती. दरम्यान पुढचा चेंडू मोहसिनचा. सामोरा जाईल तो शाहिद खान. फुलटॉस चेंडू भिरकावून दिला तो एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. चेंडू जातो एका टप्प्याच्या साह्यानं 4 धावांसाठी. समालोचन करणं वेगळं आणि मैदानावरती कामगिरी करणं वेगळं. नबील तर पाहूया एक उत्कृष्ट असा समालोचक नबील दिवकर. दरम्यान पुढचा चेंडू कुठेतरी लालच दिली होती आणि इथे दाखवून दिलं. शाहिद खान हा शाहिद खान का आहे. टिपिकल शाहिद खानचा फटका. षटकार जोडला जातोय. परंतु इथे बोनस रूपानं चेंडूची फेकी करतोय मोहसिन. अशा पद्धतीने जर गोलंदाजी केली तर स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेईल. षटकारांचा पाऊस पडला जातोय. 15 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू निश्चितच एक सुंदर प्रहार आपला पाहायला मिळतोय. मिडॉपच्या डोक्यावरनं चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हरच्या क्षेत्रात चेंडू जाईल सीमा पार. चौकार. चौकारच्या जोरावरती धावफलकावरती धाव झळकतात 23. चला लगेच खेळ सुरू करायचा प्लीज. नो टीम मीटिंग. अरे एका एका षटकानंतर टीम मीटिंग जर व्हायला लागली तर सामने ही स्पर्धा आहे. नबील 20 मिनिटाची वेळ दिलेली तुम्हाला. 20 मिनिटाची वेळ आहे लक्षात ठेवून घ्या. जेवढी एका मिनिटाला 2 धावाची पेनल्टी आहे. बरोबर 2:28 मिनिटांनी हा खेळ सुरू झालेला आहे. दरम्यान नबील गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. चला एक समालोचक या ठिकाणी निश्चितपणे खेळाडू म्हणून सुद्धा उगवता तारा होतोय का पाहूया. नबील दिवकर स्वतः हातामध्ये चेंडू घेतलेला आहे. समालोचनाचा चौकार आणि षटकाराचा पाऊस पडत असतो. गोलंदाजीवर किती विकेट घेतोय पाहूया. नबील दिवकरचा पहिला चेंडू. अतिशय सुरेख गोलंदाजी. स्वतःच्या गोलंदाजीवरती झेल घेण्याचा प्रयत्न केला. 1 धाव पूर्ण केली. चांगल्या पद्धतीने चेंडूची हाताळणी केली होती. 1 धावच्या जोरावरती धावफलकावरती धाव धडकल्या 24.
नबील पुढचा चेंडू समोर जाईल शाहिद खान इनफॉर्म फलंदाज फुलटॉस चेंडू फिरकावला जातोय मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडू सीमा रेषा पार षटकार कुऱ्हाड मारून घेणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली पहिला चेंडू अतिशय सुरेख होता मात्र पुढचा चेंडू फुलटॉस टाकला गेला आणि डाव्या एसटीवरती जर चेंडू टाकला गेला अशा पद्धतीने षटकारच मारला जाईल निश्चितच पुढील सामना सरस्वती स्पोर्ट खालिंग वर्सेस जय गणेश वाफाळे दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय दोन्ही संघाच्या कर्णधारांनी सज्ज राहायचंय दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडूची हाताळणी केली होती चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्राकडे पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा चौकार चौक्या जोरावरती 34 धावा धावफलकावरती बिनबाद 34 अतिशय बीसीसी बोरोली संघाची सुस्थिती दुसरं षटक सुरू आहे या षटकात चौकार षटकार पाहायला मिळालाय निश्चितच अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूची हाताळणी करण्याचा प्रयत्न झाला फुल्लर लेन चेंडू होता कव्हरच्या क्षेत्राकडे चेंडू ढकलण्याचा प्रयत्न झाला एक धाव जोडली गेली एक धावीच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत पस्तीस धावा दरम्यान पुढचा चेंडू जरारसाठी अतिशय देखणा प्रहार एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्राकडे चेंडू धाडण्याचा प्रयत्न झाला पळून एक धाव पूर्ण केली एकाच धावावर समाधान मानावं लागेल एक धावेच्या जोरावरती धावफलकावरती धाव झळकतायत 36 धावा पहिल्या षटकामध्ये 23 धावांची लूट केली आतापर्यंत नबीलनं 13 धावा बाल केलेल्या आहेत नबील दिवकर निश्चितच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय कारण समोर जे दोन फलंदाज आहेत तडाकेबाज आहेत धडाकेबाज आहेत चौकार षटकांचा पाऊस पडण्याची क्षमता त्यांच्यात आहे आणि अशा फलंदाजांपुढे नक्कीच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते दरम्यान पुढचा चेंडू समोर जाईल तो शाहिद खान मॅन इन फॉर्म निश्चितच एक सुरेख प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑनच्या क्षेत्राकडे चौकार फंबलिंग झाली दोन षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावा धावफलकावरती पहिल्या षटकात 23 धावा या षटकात 17 धावा अशा पद्धतीने 40 धावा धावफलकावरती झळकल्या गेलेल्या आहेत बीसीसी बोरोली संघात जणू काही धावांचा पाऊस पडला या मैदानावरती नेहमीच बीसीसी बोरोली संघ हा यशस्वी ठरत आलेला आहे यशदायी फलदायी ठरलेला हा बीसीसी बोरोलीसाठी मैदान आणि आपण पाहतोय पूर्णपणे बहरलेले दोन्ही फलंदाज शाहिद खान असेल जरार मुल्ला असेल शाहिद खानच्या बॅटमधून एकट्याच्या 37 आहेत तर जरारनं मात्र 3 धावा ज्या केल्या त्या एकेरी केल्यात आणि त्याच जोर आपण पाहतो 40 धावा माज गोलंदाजी आलेला माज योगेश पाटील आता बोरं खाण्याची वेळ नाहीये मात गोलंदाजी सज्ज रिवर्सचा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय अतिशय देखणा प्रहार डीप
आणि या चेंडूवरती एकेरी धाव मिळेल. 47 धावा धाव फलकावरती. धावा धाव फलकावरती. तर मागचा पुढचा चेंडू समोर जाईल तो शाहिद खान. निश्चितच सुरेख अशा पद्धतीने चेंडूच्या हाताळणी फंबलिंग होते क्षेत्रक्षणात. पळून एक धाव पूर्ण केली. नबील दिवकर होता क्षेत्रक्षणामध्ये. मात्र मैदानात आपण पाहिलं तर आडातेडा आहे आणि त्यामुळे नबीलला त्याचा दोष देता येणार नाही. एक धावच्या जोरावरती धावपलकाची धाव धडकल्यात. 48 धावा. दरम्यान पुढचा चेंडू. निश्चितच चेंडूच्या वेगात बदल केला होता. चकित झाला जरार. अतिशय आकर्षक अशा पद्धतीने चेंडू. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. आतापर्यंत तिसरं षटक सुरू आहे आणि माचकडनं हा चेंडू हाताळला गेला. दरम्यान नक्कीच या ठिकाणी अरकाम पटेल यांचंही स्वागत आहे. यातील विजेता संघ हा तलोली संघाशी 2 हात करेल. पुन्हा एकदा रिवचच्या फटक्याचा वापर केला जातोय. आणखी एक आकर्षक षटकार पाहायला. थँक्यू सो मच गणेश गायकवाड सर. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. तर या ठिकाणी आपण जर पाहिले तर बीसीसी बोर्ली संघ पूर्णपणे या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी साकारतोय. खास करून शाहीदचा मी नक्कीच उल्लेख करेन. चौकार आणि षटकारांची मात्र डील करतोय आणि जरार सुद्धा मात्र त्याला चांगली साथ देतोय. जरारच्या बॅटमध्ये 2 षटकार पाहिले आणि शाहीदचा आपण जर विचार केला तर 2 षटकार आणि 6 चौकारे सायने आता मात्र चांगली फटकेबाजी साकारतोय. एकूण धावसंख्या 55 3 षटकांच्या समाप्तीनंतर. नेक्स्ट मॅच चालू सामन्यातील विजेता संघ 2 हात करेल. तलोली स्पोर्ट तलोली संघासमोर. तलोली संघ सध्या इथे मात्र या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे. तुमचं संघात मी नक्कीच या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. जराच्या बॅटमध्ये चांगला फटका पाहायला मिळतो. गॅप सुद्धा चांगला शोधला आहे आणि नक्कीच मात्र चेंडू धडक देईल सीमेरेषेला. स्लॉक षटकामध्ये पाहूया किती धावा इथे मात्र गोलंदाज मोसिम खर्च करतोय. एक विकेट्स मात्र या ठिकाणी अल्पदेश संघाला मात्र प्राप्त करता आला नाही. आणि शाहीच्या बॅटमध्ये एक जबरदस्त फटका पाहायला मिळतो. या उंची सुद्धा जास्त आहे आणि अंतर सुद्धा चांगलं पाहायला मिळेल. 55
फटकेबाजी करतो या शाहीद. तिसरा षटकार त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि चौकार आणि षटकारानेच मध्ये मात्र या इनिंग्स मध्ये मात्र डील करतोय. पुन्हा एकदा पाहिले तर ऑफस्टिकला चेंडू होता, ऑन साईडला मात्र पिकअप करतो या मिडविकेटला खेळाडू सज्ज आहे. सिंगल दा पाहायला मिळाली आणि सिंगलच्या मदतीने शाहीद पोहोचतोय वैयक्तिक 45 या धावसंख्येवर आणि सांघिक धावसंख्या आपण पाहिली तर बिनबाद 67 धावा. मोसिम पुन्हा एकदा इथे मात्र या ठिकाणी चुकीची लेन पाहायला मिळतं. डावी इष्टी सोडून मात्र चेंडू निघून जातो या पंचाचे दोन्ही आता समांतर वाईटचा इशारा. असं वाटतं की या स्पर्धेमध्ये पहिल्या अर्धशतक कदाचित शाहीच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल का, कारण चेंडू शिल्लक आहेत 2. हलक्याने मात्र या ठिकाणी पुश करतोय, कारण जराला सुद्धा माहिती आहे की शाहीदला एक संधी देणं फार गरजेचं आहे आणि तशाच प्रकारचा खेळ इथे मात्र पाहायला मिळतोय. तर शेवटचा चेंडू शिल्लक या इनिंग्स मधील आणि या ठिकाणी मात्र कुठेतरी स्वतःवर निराशा आहे शाहीद, कारण एक संधी होती शाहीदकडे. नक्कीच अर्धशतक इथे मात्र पूर्ण होऊ शकलं असतं, परंतु मात्र तसं काही घडलं नाही. परंतु एक खूप छान इनिंग्स मात्र साकारली. तब्बल 46 धावा त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिल्या आणि एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 70 धावा स्कोर कार्डवर. 71 धावांचं आव्हान इथे मात्र पूर्ण करायचं आहे अल्पदेश स्पोर्ट पडके संघाला. पाहूया धावांचा पाठलाग होईल का, की चांगली गोलंदाजी बीसीसी संघाकडे पाहायला मिळेल. तत्पुरते आपण ऐकूया डीजे यांच्या मार्फत एक तर क्षेत्रशी लगेच लावून घ्यायचं आहे बीसीसी बोरली संघ प्लीज, कारण आज वेल फार कमी आहे आमच्याकडे, कारण 9 सामने आम्हाला कंप्लीट करायचे आहेत. जी आपण स्पर्धा पाहतो मित्रांनो, आपण पीटीसी अर्थात परगा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून इथे मात्र स्पर्धा पाहायला मिळते. या सत्रातील दुसरी स्पर्धा आहे. जयदुर्गाची अधिक उंचीची ट्रॉफीज आपल्याला पहिल्या क्रमांकाची पाहायला मिळणार आहे. नरेश राऊत यांचं नक्कीच जेवढं कौतुक करावं तेवढंच कमी. प्रत्येक गोष्टीकडे मात्र पूर्णपणे बारकाईने लक्ष केंद्रित करत आहेत. तर चला बीसीसी संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण सलामी जोडी खेळपट्टीवर पोहोचते. अरमान आणि तौसिफ राहील शेख इथे मात्र आपल्या षटकाला सुरुवात करेल.
अपकमिंग स्टार पीटीसी मध्ये नक्कीच आपण त्याच्याकडे पाहतोय राहिल शेख. या खेळाडूने सुद्धा आपण जर पाहिली तर कमी वेळामध्ये मात्र या ठिकाणी फार छान कामगिरी केलेली आहे आणि आपल्या षटकाला सुरुवात करतोय. खूपच वेग जास्त पाहायला मिळतो. चेंडू हवेत आहे. इष्टांच्या पाठीमागे एसटी रक्षक आहे, कोणत्या प्रकारे चूक करणार नाही आणि पहिल्याच चेंडूवर इथे मात्र अरमान बॅक च्या माध्यमातून आपण या ठिकाणी मित्रांनो ऐकतोय. परंतु इथे मात्र सुरुवात खूप छान पैकी पाहायला मिळाली राहीलकडनं, कारण पहिल्याच चेंडूवर विकेट्स प्राप्त केला आणि नवीन फलंदाजाचा मात्र या ठिकाणी एंटर होतोय तिसऱ्या क्रमांकावर मोसीम माफ करा. वरतो विकेट इथे मात्र अतिशय वेगवान चेंडू, काय तेज तरार मारा इथे मात्र पाहायला म्हणतोय. धावसंख्या आपण जर पाहिली तर खूप मोठी धावसंख्या उभारली. 70 धावा पहिल्या इनिंग्समध्ये जोडल्या. कोणत्या विकेट्स इथे मात्र या ठिकाणी अल्पदे पटके संघाने मात्र प्राप्त केला नव्हता. खूप मोठी पार्टनरशिप जरार आणि शाहिद या दोन फलंदाजांमध्ये पाहायला मिळाली आणि त्याच खूपच चांगली गोलंदाजी. आतापर्यंत एकी धाव या ओव्हरमध्ये मात्र राहिलने खर्च केली नाही. 2 विकेट्स महत्त्वपूर्ण मात्र प्राप्त केले आणि पहिल्याच ओव्हरचा आपण जर विचार केला तर या सामन्यावर पूर्णपणे या ठिकाणी दबदबा पाहायला मिळतो या बीसीसी बोरिवली संघाचा. चला सामना सुरू करा. चला सामना सुरू करा. राहील पुन्हा एकदा. इथे मात्र रमेश टाइम पडका चेंडू हवेत आहे, परंतु मिडऑफच्या खेळाडूला मात्र कोणती चान्स मात्र इथे प्राप्त होणार नाही. जोपर्यंत या ठिकाणी लॉंग ऑन तर खेळाडू जाऊन चेंडूला गॅदर करतोय, तत्पुरती मात्र फलंदाज या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतायत. लॉंग ऑनच्या दिशेने जरार आहेत. आउटफील्डमध्ये जबरदस्त एक खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिला जातोय आणि कोणत्या प्रकारे चूक मात्र त्या ठिकाणी झाली नाही. इथे मात्र टॉपेजचा चेंडू हवेत आहे. माझी चेक चेंडूच्या खाली चुकीचा जजमेंट, चुकीचा अनुमान, झेल ड्रॉप आणि इथे मात्र जीवनदान मिळतोय फलंदाज साहिलला. या जीवनदानाचा पाहूया कशा रीतीने मात्र फायदा उचलतोय. आतापर्यंत नक्की 2 इथे मात्र विकेट्स मात्र या ठिकाणी गमावलेले आहेत अल्पते पडके संघाने आणि असं वाटलं होतं की नक्कीच अजून एक विकेट्स प्राप्त करेल राहील, परंतु नक्कीच कुठेतरी संधी गमावली. शेवटचा चेंडू होता या षटकातील. डॉटच्या स्वरूपात मात्र चेंडू फेकतोय आणि पहिल्या षटकात आपण खेळ जर पाहिला तर 2 गडी बाद फक्त आणि फक्त 4 धावा. 71 धावांचं टार्गेट आहे. अजूनही तुम्हाला 18 चेंडूंमध्ये पाहिलं तर 67 धावा इथून जोडायच्या आहेत. डू ऑर डाय स्थिती पाहायला मिळते. तर लगेच सामना सुरू करा. जास्त आपण वेळ टीम मीटिंग करू नका. दुसरा षटक इथे मात्र हाताळलेला एबी अमेश बलेरे. काय एबीने गोलंदाजी केली होती MS ट्रॉफी 2020 चिंचोली या स्पर्धेमध्ये. विकी स्पोर्ट कुक्षे संघाच्या अगेन्स्ट अंतिम सामना होता आणि खरोखरच सर्वांची मन जिंकली एबीने त्या स्पर्धेमध्ये. उलटॉस चेंडूची लेन पाहायला मिळते. चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतो. या चेंडू जातो डीपमध्ये, परंतु या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण. फेकी सुद्धा चांगली झाली ती, परंतु चेंडूला गॅदर करता आला नाही आणि त्याच वेळेला पाहतो की 1 धाव होती, त्या ठिकाणी मात्र 2 धावा या दोन्ही फलंदाजाने मात्र कन्वर्ट केल्या. सिंगल आणि डबलने मात्र काही सिद्ध होणार नाही. अल्पते पडक्या संघासाठी तुम्हाला मोठे पडके या ठिकाणी खेळायचे आहेत.
तर तुम्ही त्या आव्हानापर्यंत पोहोचू शकता. ज्याप्रमाणे शाहीदने फलंदाजी केली, ज्याप्रमाणे जरारने फलंदाजी केली, नक्की तशा प्रकारची फलंदाजी तुम्हाला नक्कीच या मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. थोडासा हेलिकॉप्टरचा अंदाज पाहायला मिळाला, परंतु सेफ लँड मात्र जवळ शकला नाही. तौसिफ एक पिच ठीक म्हणून नक्कीच तौसिफकडे पाहिला जातोय, परंतु या मॅचमध्ये कुठेतरी संत गतीने मात्र धावा जोडतोय आपल्या संघासाठी. बॉडी लँग्वेज पाहिली आपण अल्पते पडके संघाची तर नक्कीच कुठेतरी कमकुवत पाहायला मिळते. याचं कारण आव्हान खूप मोठं आहे त्यांच्या संघासमोर आणि सुरुवात अतिशय बिकट. संत रिव्हर्स हिट जबरदस्त या ठिकाणी फटका पाहायला मिळतोय, टायमिंगला जबाब आणि या ठिकाणी साहिलच्या बॅटमध्ये निघतोय हा पहिला षटकार. डीजे दुपारचं सत्र आहे आणि इथे मात्र या ठिकाणी लव प्रेमींना मात्र नक्कीच जागते राहू असं आव्हान देत असताना आमचे डीजे मास्टर आकाश. परंतु चांगला फटका पाहिला साहिलच्या बॅटमधला. प्रेक्षकांची मनोरंजन इथं मात्र केला जातो याच्या फटक्याने. चुकीची लेन पाहतोय आपण, डावी इष्टी सोडून मात्र चेंडू निघून जातोय. पंचांचा इशारा मात्र या ठिकाणी वाईटचा पाहायला मिळतोय. पंचांची कामगिरी सुद्धा आपण जर पाहिली तर नक्कीच या स्पर्धेमध्ये सकाळपासून पाहतोय आपण उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळते. अचूक निर्णय धावसंख्येत दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते या 2 बाद 14. या ठिकाणी मात्र स्लॉक करायचा होता, परंतु चेंडू जातो कार्पेट साईन आणि डीप मध्ये राहिला आहे त्या ठिकाणी स्क्वेअरलेगच्या दिशेने. फक्त सिंगलच येईल या फटक्यावर. सिंगलवर तुम्हाला मात्र समाधानी मानावं लागेल, परंतु मित्रांनो कुठे जाऊ नका, कारण यापुढची मॅच आपण जर पाहिली तर तरोली स्पोर्ट तरोली संघ इन ॲक्शनमध्ये आहे. जो संघ या मॅचमध्ये जिंकणार तो संघ मात्र 2 हात करेल. इथे मात्र तौसूच्या बॅटमध्ये फटका चांगला आलेला आहे, उंची जास्त प्राप्त केली, अंतर कमी, चुकीचं जजमेंट, चुकीचं अनुमान आणि शेवटच्या शेंडी मात्र या ठिकाणी शतरक्षक चेंडूला गॅदर करतायत. तौसिफला जीवनदान मिळालं आहे, परंतु नक्कीच या ठिकाणी पाहूया तौसिफच्या बॅटमध्ये आपण मोठमोठे फटके पाहायला मिळतील का. क्षमता आहे तौसिफकडे. सिंगलच धाव इथे मात्र पूर्ण केली. असं वाटतं की सामना पूर्णपणे सोडून दिला आहे अल्पते पडके संघाने. चेंजचा पेस फुलटा चेंडू जबरदस्त पिकअप केला जातोय, परंतु चेंडूच्या खाली शतरक्षक निराश पावलाने मात्र या ठिकाणी फलंदाज माघारी परततोय. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. वेलकम अफसर, पीटीसीचे एक जुनी दिग्गज खेळाडू आणि पीटीसीचे एक मेंबर सुद्धा आहेत, त्यांना आपण पुढच्या मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. तलवली संघाकडनं खेळत असताना नवीन गोलंदाज सज्ज होतो या ठिकाणी सिन्नान. काय बॉलिंग ॲक्शन पाहायला मिळते या एकाच ॲक्शनमध्ये. इथे मात्र या ठिकाणी स्पीड पाहतोय पहिल्या चेंडूवर. लोअर फुलटा चेंडू आता आउट ड्राईव्ह पाहायला मिळाला तौसिफकडनं. कव्हर ड्राईव्हच्या साह्याने सिंगल धाव पाहतोय आपण. सिंगलने आता मात्र निकेचं लक्ष आता मात्र फार लांब चाललंय अल्पते पडक्या संघाच्या दृष्टिकोनातून. आपण जर पाहिलं तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती, परंतु तशा प्रकारची खेळी पाहायला मिळत नाही. असं कारण गोलंदाजी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे पाहायला मिळते. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतो या. काय वेग प्राप्त करतोय सिन्नान. चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे खाली राहतोय. ज्या अपेक्षेने मात्र फलंदाज अरमानने मात्र वेट केला, परंतु तशा प्रकारचा मात्र चेंडू आला नाही. आणि आता मात्र एवढंच म्हणू शकतं की औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यातील, कारण जशा प्रकारची सुरुवात होणं गरजेचं होती तशा प्रकारची सुरुवात मात्र झाली नाही. आणि त्याचमुळे पाहतो की अल्पते संघ बॅकफुटला अजून एक विकेट जाई गोलंदाजी आपण पाहतो या सिन्नानला मिळणारी पहिली
इथे मात्र सिन्नांचा अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. या मिस टाइम फटका आहे, एलिव्हेशन झालं नाही. शाहीद येतात दूरवरनं चेंडूला उचलण्यासाठी, फक्त सिंगलच धाव पाहायला मिळते. या स्पर्धेचं युट्यूबच्या माध्यमातून वडवली ते मात्र आनंद घेता येतं. एसके स्पोर्ट्स आपले संघाचे सर्व ज्ञानेश्वरजी मागे आणि नक्कीच त्यांच्याकडनं मात्र चांगल्या कॉम्प्लिमेंट्स आलेले आहेत कॉमेंट्री बॉक्ससाठी आणि या स्पर्धेला खास करून नरेश राऊतसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद ज्ञानेश्वर, तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि या ठिकाणी चेंडूला फेकून दिलेला आहे लॉंग ऑनच्या बाहेर. तौसुफच्या बॅट पण हा पहिला फुलवर काटे या मूवी मधला एक हिट सॉन्ग आपण ऐकला आकाश डीजे यांच्या मार्फत. आता मात्र या ठिकाणी पूर्णपणे बीट केला जातोय फलंदाज तौसिफला. हलक्या तरी पुश करायचं होतं, परंतु मात्र या ठिकाणी कोणताही संपर्क झाला नाही. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस आपण पाहू शकता त्या ठिकाणी धावफलक 4 गडी बाद 24 धावा 71 धावांचा इथे मात्र पाठला करतो या अल्पते पडगे. आणि आता मात्र आपण एवढंच म्हणू शकतो की कुठेतरी मिशन इम्पॉसिबल, कारण तुम्ही प्रत्येक चेंडूवर षटकार सुद्धा इथे मात्र या ठिकाणी ठोकला तरी सुद्धा त्या आव्हानापर्यंत मात्र पोहोचू शकणार नाही. आणि गोलंदाज इथे मात्र शेवटच्या षटकासाठी मात्र या ठिकाणी सिन्ना नेतोय, माफ करा मुस्तकीन. आणि मुस्तकीनचा पहिल्या चेंडूवर चांगला समाचार, व्यासपीठाला सलामी देणारा हा पहिला षटकार. चेंडू द्यायचा आहे. काय फटका इथे मात्र पाहिलाय मोबिनच्या बॅटमध्ये पहिला षटकार आणि अगदी आमच्या व्यासपीठाला सलामी देणारा षटकार होता. मुस्तकीन सुद्धा नक्कीच या ठिकाणी पाहिले तर त्याच्या चेहऱ्यावर हास्यमय पाहायला मिळतोय, कारण त्याचं स्वागत केलंय षटकाराने. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु नक्कीच हा चेंडू थोडासा खाली राहतोय. डॉट चेंडू. पूर्णपणे मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळते या बीसीसी बोरिवली विरुद्ध अल्फते पडगे. परंतु या मॅच मध्ये आपण पहिल्या इनिंग्स मध्ये खरोखर प्रेक्षकांची मन जिंकली जरार आणि शाहीदने. काय फलंदाजी पाहायला मिळाली, अगदी चौकार षटकारांचा पाऊस पाहिला, परंतु त्याचा मात्र प्रत्युत्तर मात्र या ठिकाणी बरोबर दिला जात नाही. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय, मोस्टिनच्या बॅट मधनं निघून जाईल सीमा रेषा पार. अजून एक दर्जेदार ते शाहीदच्या डोक्यावर मात्र चेंडू निघून गेला होता. अजूनही इथे मात्र या ठिकाणी जागेवर ऑन दी ऑफ करण्याचा प्रयत्न करतोय. स्वतः गोलंदाज जाऊन फॉलो थ्रो मध्ये चेंडूला गॅदर करतो. या तब्बल इथे एकच धाव. अजूनही या धावातील 2 चेंडू शिल्लक आहेत. पूर्णपणे विजयाचा सुगंध आता मात्र बीसीसी संघाच्या नाकापर्यंत नक्की दरवलतोय, कारण पूर्णपणे विजयाकडे वाटचाल करतोय. या खूप मोठं आव्हान इथे मात्र उभं केलं आणि त्या आव्हानाचा नक्कीच पाठलाग करत असताना पूर्णपणे या ठिकाणी खरा परफॉर्मन्स अल्पते पडगे संघाच्या दृष्टिकोनात पाहतोय आपण. यॉर्कर लेन डिलिव्हरी नक्कीच ठिकाणी ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतो. या पायांच्या मधून इथे मात्र फटका पाहतोय तौसिफकडनं. मिडलिंग चांगली झाली, परंतु गॅप शोधता आला नाही. एक पाऊल दूर विजयापासून बीसीसी बोरिवली. चला त्यात लगेच तलवली संघाच्या संगणकाला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. इथे मात्र फटका चांगला आलेला आहे, परंतु एकच धाव मिळेल आणि अशा रीतीने या सामन्यावर विजयश्री प्राप्त केलेली आहे बीसीसी बोरिवली संघाने. अनेक अनेक अभिनंदन बीसीसी अँड हार्ड लक अल्पते स्पोर्ट पडगे. चालू सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ऑन अँड ओनली ज्यांनी नाबाद 46 धावा आपल्या बॅटमध्ये कुटलेल्या आहेत तो ठरतोय हिरो अर्थात शाहिद खान इज द मॅन ऑफ द मॅच. शाहिद आपण सामन्यावरचा पुरस्कार घेण्यासाठी यायचा आहे आणि बीसीसी बोरिवली संघाचा संगणक आणि तलवली संघाचा संगणक आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. स्पर्धेचा पहिलाच दिवस आणि आपण जरा
क्रीडाप्रेमी पाहिले तर नक्कीच हजारोच्या संख्येने क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अजून आपण जर पाहिले तर अनेक प्रेक्षक ऑनलाईनच्या सहाय्याने या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्व क्रीडाप्रेमींचं मी या ठिकाणी आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. प्रथम आपण शाहिदला सन्मानित करणार आहोत. सुंदर ट्रॉफी आहे. सन्माननीय रुपेशजी सपाट यांच्या शुभ हस्ते अतिशय आकर्षित ट्रॉफीज आहेत ती आपण या ठिकाणी परिधान करणार आहोत. त्यानंतर अविनाश राऊत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण गिफ्ट हॅम्पर परिधान करणार आहोत. मिस्टर सागर यांना विनंती करतो की जी कॅप आहे ती आपण या ठिकाणी परिधान करायची आहे. नक्की शाहीच्या डोक्याची शोभा वाढवणारी ही कॅप. त्यानंतर अविनाश आपल्यास पुन्हा विनंती करतो या पुढील गिफ्ट हॅम्पर आपण या ठिकाणी परिधान करणार आहोत. आणि शीतपेय सुद्धा आपण द्यायचं आहे. थम्स अप आज कुछ तुफानी करते आणि तुफानी फलकेबाजी शाहिद खान कडनं आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळाली. वेल प्लेड शाहिद, तुम्हाला पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तर तलवली स्पोर्ट तलवली आणि बीसीसी बोरिवली या दोन संघामध्ये ही मॅच पाहायला मिळेल. आणि नाणेफेकी होते या स्पर्धेचे मुख्य आयोजक वन मॅन शो नरेश राऊत यांच्या शुभ हस्ते.